5 कोटीचा पोर्टफोलिओ शुड बी द आयडियल टार्गेट, जिथे SIP कमी जास्त केली पाहिजे का, असं एका मला क्लायंटने विचारलं. आता मला त्याला समजवायचं होतं, पण मला एक्झॅक्टली कसं समजवायचं हे कळत नव्हतं. त्याला मी क्रिकेटची एक ॲनॉलॉजी सांगितली. तोही क्रिकेटचा डायहार्ड फॅन, मीही एकदम डायहार्ड फॅन. मी त्याला म्हटलं, तुम्ही 20 ओव्हरच्या मॅचमध्ये कधी पॉवर प्ले हा कॉन्सेप्ट बघितला आहे का? एक चांगला बॅट्समन पहिल्या 15 ओव्हर्समध्ये काय करतो? तो त्याची विकेट सांभाळतो, सिंगल्स डबल्स घेतो आणि हळूहळू इनिंग्स बिल्ड करतो. पण तुम्ही एक ऑब्झर्व करा की शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये तो धुवाधार बॅटिंग करतो आणि त्याने तो स्कोअर जो असतो तो एकदम जबरदस्त होऊन जातो, कारण त्याच्याकडे सेट होण्याचा फायदा असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन्व्हेस्टमेंटमध्येही अगदी हेच होतं. अज्युम करा तुमची 30 वर्षाची जर्नी आहे आणि पहिल्या 20 वर्ष तुम्ही एक कॉर्पस बिल्ड केला आहे. पुढची 10 वर्ष काय होईल? कंपाऊंडिंग तुमच्यासाठी धुवाधार बॅटिंग करेल. काय कोणास ठाऊक त्याला काय कळलं पटलं मला माहिती नाही, पण तिने मला एक तेच सांगितलं की नेमकी हीच चूक मी मेजॉरिटी माझ्या मित्रांना होताना बघितली आणि प्रॉबब्ली पियर प्रेशरमुळे मलाही असं वाटलं की एक टार्गेट सेट करूया तर दुसरं काहीतरी बघूया. दिस इज इम्पॉर्टंट. कंपाऊंडिंग टेक्स टाईम, पण कंपाऊंडिंग जेव्हा तुम्हाला मॅग्निफाय करायचं आहे, ॲम्प्लिफाय करायचं आहे, यू नीड अ मेंटर इन लाईफ. म्हणून मी नेहमी सांगत असतो, यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. थँक्यू.